नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे SSC GD तळेगाव पुणे CRPF कॅम्पमधला, यामधली मी संपूर्ण माहिती आज तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये तुम्हाला फिजिकलसाठी घडी नेता येईल काय, तुमच्या हाईट वेट चेस्ट कोणत्या पद्धतीने मोजलं जाईल आणि त्याचबरोबर तुमची स्टार्टिंगची एंट्रीपासून तर एक्झिटपर्यंत काय प्रोसेस आहे, आज किती मुलांना ट्रॅकवर नेलं होतं, किती मुलांची बॅचेस बनले होती, किती बॅचेसमध्ये किती मुले होते ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ट्रॅक कसा आहे, राहण्याची सोय फ्री, जेवणाचं सोय, जायचं कसं, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सांगून देतो जो रिव्ह्यू आपल्याला भेटला आहे, जे विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलं आहे 4 ते 6च्या दरम्यान तुम्हाला एंट्री आहे। एंट्री दिल्यानंतर तुम्हाला तिथे सर्वात पहिले आधार कार्ड आणि तुमचं हॉल तिकीट चेक होते विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या बेसिसवर तुमची एंट्री होती। एंट्री झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप ते एक हॉलमध्ये घेऊन जातात। हॉलमध्ये नेल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायला लावतात। फॉर्मसाठी तुम्हाला 2 फोटो लागतात, त्याचबरोबर तुम्हाला ग्लू पाहिजे तुमचे फोटो चिपकवायला, पेन तुमचं पाहिजे स्वतःचं विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांना ते सगळं झाल्यानंतर बायोमेट्रिक सुद्धा झाल्यानंतर ते तुम्हाला RFID चिप देतात। RFID चिप दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ते तुमचा RFID चिप तुमच्या दोन्ही पायाला बांधतात। दोन्ही पायाला बांधल्यानंतर तुम्हाला चेस्ट नंबर भेटते, इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे चेस्ट नंबर आहे, इथे सुद्धा स्कॅनर लागलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला चेस्ट नंबर सुद्धा भेटते आणि जे RFID चिप आहे ते तुमच्या दोन्ही पायाला बांधतात, ते स्कॅन होते सगळं। त्याचबरोबर त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक होते। बायोमेट्रिक प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ट्रॅकमध्ये नेतात। ग्रुप बॅचेस बनवले जातात, ग्रुप बनवले जातात विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ग्रुपला 160, कोणत्या ग्रुपला 200, कोणत्या ग्रुपला 180, अशा पद्धतीचे ग्रुप जे बनत जातात विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला ट्रॅकजवळ नेलं जाते। ट्रॅकजवळ नेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो ट्रॅक आहे तो तुमचा 357 मीटरचा जो आहे तो ट्रॅक पाहायला भेटणार आहे तुम्हाला। ह्या ट्रॅकचे विद्यार्थी मित्रांनो 14 राऊंड तुम्हाला मारायचे आहे। बहुतसे विद्यार्थी मित्र आहे जे कटत आहेत, ते कटण्याचं कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, थंबनेलमध्ये तुम्ही सुद्धा पाहिलं की एवढे कटण्याचं कारण काय। तर विद्यार्थी मित्रांनो भरपूरसे मित्र तर 14 राऊंड मारत आहेत, पण काही मुलं 13 राऊंडमध्येच थांबत आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यांना कन्फ्युजन होत आहे की आमचे 14 राऊंड झाले, ते जे त्यांचे 13 राऊंड झाले, पण त्यांना वाटत आहे की आमचे 14 राऊंड झाले, तर ते 13 राऊंडमध्येच थांबत आहेत विद्यार्थी मित्रांनो। हा खूप मोठा कन्फ्युजन आहे। त्याचबरोबर तुम्हाला मी सांगून देतो त्याचबरोबर तुम्हाला सांगून देते की तुम्ही या प्रकारे कसं करू शकता। तुम्ही 14 गोटे तुमच्या हातात नेऊ शकता, त्याचबरोबर रबर बँड सुद्धा नेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, की एक राऊंड झालं तर एक काढू शकता विद्यार्थी मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ते आहे ते आठवण ठेवू शकता। आता त्याचबरोबर भरपूरशे विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर वॉच नेता येईल काय। तर विद्यार्थी मित्रांनो तिथे जे ऑफिसर असतात ते कोणत्याही प्रकारची वॉच तुम्हाला अलाव करत नाही, पण तुम्ही लपून तुम्ही वॉच घेऊन जाऊ शकता, कारण वॉचची गरज लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही वॉच जे आहे ते लपून घेऊन जा, टी शर्टमध्ये खिशा बनवू शकता तुम्ही, त्याचबरोबर तुमचं जे 3-4 तुम्ही घालून असता त्यामध्ये तुम्ही सुद्धा घेऊन जाऊ शकता। फक्त तिथे जेव्हा ट्रॅकवर उभे असतात तेव्हा तिथे दिसलं नाही पाहिजे। तुम्ही चालत्या ट्रॅकवर जर घडी बांधली तर चालेल विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्हाला लपून घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर आता जो ट्रॅक आहे, ट्रॅक तुम्हाला कच्च्या डांबरचा पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। कच्च्या डांबरचा तिथे ट्रॅक आहे, त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला सिमेंटचं असं बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पण ट्रॅक जो आहे तो कच्च्या डांबरचा आहे। 90 डिग्रीचे तुम्हाला जे आहे असं तुम्हाला ट्रॅक चौकोनी ट्रॅक पाहायला भेटेल। 90 डिग्रीचे तुम्हाला जे आहे टर्निंग्स आहे तिथे स्पीड कमी होते, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुमची जे प्रॅक्टिस आहे ते तुम्ही ग्राउंडवरच करा, रोडवर करू नका विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला तुमच्या लक्षात ठेवायचे, तुम्हाला 14 राऊंड तुमच्या लक्षात ठेवायचे आहे। जर तुम्ही एकदा ग्राउंड पास झाले तर चेस्ट आणि वेटमध्ये तुम्हाला आपोआप सूट भेटते विद्यार्थी मित्रांनो, ते तेवढी स्ट्रिक्ट मोजत नाही। त्याचबरोबर आता जे आज बॅच बनलेले होते विद्यार्थी मित्रांनो, 160 मुलांची बॅच बनली होती, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो 110 मुलं पास झाले आणि त्याचबरोबर जे 50 मुलं आहेत ते फेल झाले विद्यार्थी मित्रांनो। यानंतर जे पास झालेले विद्यार्थी असतात त्यांच्या ग्रुप वेगळं बनते आणि जे फेल झालेले विद्यार्थी असतात त्यांना अपात्रचा एक दिलं जाते, किती सेकंडने राहिलं, किती मिनिटांनी राहिलं, त्याचबरोबर किती राऊंडने राहिलं हे सुद्धा त्यामध्ये दिलं जाते। चेस्ट वे सगळं मेन्शन असते त्या पत्रामध्ये। त्याचबरोबर आता पासवाल्यांचा ग्रुप वेगळा बनते, पासवाल्याचा ग्रुप बनल्यानंतर तिथं हाईट
वेट आणि चेस्टची मेजरमेंट होते, हे सगळं तुम्हाला डिजिटल माध्यमातून चेक होते विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये सुद्धा आज जे कटलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 15 विद्यार्थी मित्र जे आहे ते हाईटमध्ये कटलेले आहे, म्हणजे तुमची जे हाईट वेट चेस्ट आहे ते रनिंग नंतर होते, म्हणून जे विद्यार्थ्यांची हाईट भरत नाही ते पण सुद्धा पहिले रनिंग करतात। त्यानंतर जर 170 तुमची हाईट नसेल, 170 हाईट नसेल तर तुम्हाला काटली जाते। तुम्हाला जनरलसाठी आणि बाकी अदर कास्टसाठी पण सांगतो, एसटीला सोडून जे तुमची हाईट आहे ते 170 तुम्हाला हाईट पाहिजे, त्याचबरोबर 80 तुमची चेस्ट पाहिजे, प्लस 5 पाहिजे, त्याचबरोबर 50 प्लस तुमचं वजन पाहिजे। आता एसटी कॅटेगरीसाठी काय काय आहे, 162.5 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 76 प्लस 5 जे आहे 76 आणि प्लस 5 फुलवल्यानंतर एवढं तुमची चेस्ट पाहिजे, आणि तुमचं 50 प्लस kg तुमचा वजन पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। बस, याच्या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट्स लागत नाही, त्याचबरोबर नाही सी लागत नाही डी लागत, कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स लागत नाही। तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये काय काय लागतात हे तुम्हाला एकदा सांगून देतो। तुम्हाला फोटो लागतात, आधार कार्ड लागते, हॉल तिकीट लागते विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्यासोबत एक डोमासाईल तुम्ही घेऊन जाऊ शकता, आणि तुमची जे कास्ट सर्टिफिकेट आहे, जे तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्याचबरोबर आता खूपशे विद्यार्थ्यांचे कमेंट होतं, सर जायचं कसं सेंटरपर्यंत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात। त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल, वर्धा, त्याचबरोबर नाशिक, नागपूर, त्याचबरोबर गोंदिया, भंडारा, त्याचबरोबर यवतमाळ, मुंबई, कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला पुणे जायचं। पुणे गेल्यानंतर पुणेमधूनच तिथून एक लोकल भेटते तळेगाव, धबाडीची लोकल भेटते, 10 रुपये तिकीट आहे। तळेगाव पोहोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेर निघायचं, 50 मीटर बाहेर निघायचं विद्यार्थी मित्रांनो। बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला तिथं ऑटो भेटतात, ऑटो तिथून तुमचं जे स्टेशनपासून, तळेगाव स्टेशनपासून तुमचं एक अजिंक्यतारा हॉटेल आहे, तिथे एक राहण्याची सोय आहे विद्यार्थी मित्रांनो। ते जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तिथे फ्रीमध्ये राहण्याची सोय आहे, पण जेवणाचे पैसे लागतात। फ्रीमध्ये राहण्याची सोय आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही तुमच्या जे आहे मॅपमध्ये सुद्धा तुम्ही सर्च करून तिथे पायी जाऊ शकता, किंवा ऑटोची सुद्धा सुविधा आहे। तिथे 20 ते 30 रुपये तुम्हाला ऑटोवाले तुम्हाला घेतील विद्यार्थी, पण तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला 100, 200, 150 असे सांगू शकता। तुम्ही बार्गेनिंग करा आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल। आता अजिंक्यतारा जो हॉटेल आहे तिथे तुम्हाला पैसे देऊन राहण्याचे पण हॉटेल्स आहेत, तिथे जेवणाची सोय आहे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, हॉटेल्स आहेत। 100 ते 160 पर्यंत तुम्हाला थाळी पाहायला भेटणार, तुम्हाला ज्या पद्धतीचे भोजन पाहिजे त्या पद्धतीचे सुद्धा भेटणार। फल फ्रूट्सचे पण दुकान आहेत आजूबाजूला, तुम्हाला काही केळी वगैरे, सेब वगैरे काही लागत असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि त्याचबरोबर आता जो अजिंक्यतारा जो परिसर आहे, अजिंक्यतारा हॉटेलचा जो परिसर आहे, तिथून आपलं जे CRPF कॅम्प आहे पुणेचं तळेगावच्या, ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 700 ते 800 मीटर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तिथून तुम्ही पायी जाऊ शकता, सकाळी विद्यार्थी मित्र पायीच जातात, तुम्ही सुद्धा पायी जा विद्यार्थी मित्रांनो, तिथून जवळच आहे। अशा प्रकारची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो। आजचं जे अपडेट आहे ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काही सुटलं असेल तर। विद्यार्थी मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।